तर रामराव मंडळी, आम्ही आत्ताच या ठिकाणी जगदंबा होलसेल पुणे या ठिकाणी शॉपिंग करण्यासाठी आलो. थोडक्यात बस्ता बांधण्यासाठी लग्नाचा अतिशय सुंदर डिझाईन व सुंदर सुंदर आम्हाला साड्या ठिकाणी बघायला भेटणार आहेत. सहपरिवार सहकुटुंब आम्ही या ठिकाणी आलो. तुम्ही पाहू शकता असाल त्या ठिकाणी माझा सर्व परिवार शॉपिंग करण्यासाठी तयार आहे. अतिशय मोठा आणि छान दुकान इथं आम्हाला बघायला भेटलेलं आहे. आई पप्पा भैया वहिनी ताई भाऊजी आमची भाची राधा सहज आम्ही परिवार या ठिकाणी आलेलो आहोत. शंभू या ठिकाणी आहे. शंभू कशाला आला आपण? कशाला आला? नसते आला दुकानला. सर्व परिवार आलेला आहे. शॉपिंग चालू आहे आमची. आणि तुम्ही इकडे जर पाहत असाल तर अतिशय मोठा स्टॉक आणि पाहिजे तसं साड्या आपल्या या ठिकाणी भेटणार आहेत. तर पुणे या ठिकाणी अतिशय सुंदर साड्याचं बस्ता बांधून आम्ही बहु काय म्हणतात किंमत काय नाही अजून ठरवलं नाही. चॉईस चालू आहे सध्या. तरी स्वस्त भेटतील असं या आशेने आम्ही लातूरून लांबजण्याहून इथे आलो. नक्कीच भेटते येतील असं आम्हाला वाटत आहे, कारण दुकान खूप मोठं आहे. चला मित्रांनो पाहू काय चालू आहे. तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता अतिशय छान छान साड्याचं दुकान या ठिकाणी आहे. आमचे भाऊजी अतिशय बाबामध्ये मस्तपैकी पाहून निरीक्षण चालू आहे. बाबा एवढ्या साड्या होत्या, एवढ्या व्हरायटी होत्या की बाबा डोकं आमचं काम करत नव्हतं. तर आई म्हणे ती एकसारख्या साड्या पाहिजे. ते म्हणतं खोक्यामध्ये एकसारख्या साड्या भेटणार नाहीत. एक कलरच्या साड्या पाहिजे असलं तर तुम्हाला ती गट्ट घ्यावं लागतं असं त्यांचं म्हणणं होतं. परंतु आई म्हणली नाही, अशामधूनच एकसारख्या साड्या पाहिजे. तो म्हणला तुम्ही चॉईस करून घेऊ शकता, असं नाही भेटणार. म्हणल्यानंतर आई म्हणली हेच काहीतरी कॅटलॉगच्या साड्या असतात म्हणून आपल्याला तेवढी काही माहिती नसते. परंतु ते दाखवली. वहिनी हसत आहेत कारण बऱ्याच गोष्टी महिलांना माहिती असतात त्यांच्या साड्याच्या, आपल्याला तेवढी काही माहिती नसतं. शंभू महाराजाचं बघा कसं चालू आहे. शंभू महाराज काय चालू आहे? ओय काय चालू आहे? हाय हां ठीक आहे चला काय नाही म्हण. तुम्ही मित्रांनो पाहू शकता अतिशय छान मस्त असं साड्या आहेत आणि ते निरीक्षण चालू आहे. राधा आहे, ताई आहे, मस्त असं सर्वजण पाहत आहेत. तर फायनली आम्ही कॅटलॉगच्या साड्या आयरासाठी आम्ही घेतलेल्या आहेत. छान अशा साड्या आम्ही बस्ता बांधत आहोत. भाऊजी आमची बसून अजून पण निरीक्षण चालू आहे. हां आत्ता विषय आला हळदीच्या साडीचा. त्यानंतर हळदीच्या साड्यामध्ये एवढी भारी भारी डिझाईन त्यांनी दाखवली आणि हळदी साडी आम्ही ताईच्या मनावर घेतलेली आहे. ताई फास्ट चॉईस झाली ताईची. छान साडी आम्ही चॉईस केला आहे. हां आत्ता खरा विषय आला म्हणजे ती नवरीच्या साडीचा. तुम्ही पाहू शकता मित्रांनो अतिशय सुंदर सुंदर साड्या आहेत. लाल कलरमध्ये बायकोला पाहिजे म्हणली बायकोनं, त्यामुळं सर्व काही साड्या आम्ही लाल कलरमध्ये दाखवा असं त्यांना सांगितल्यानंतर त्यांनी लालमधूनच थोड्या कमी जास्त गडद असं प्रकारे त्यांनी साड्या दाखवली. आम्ही बायकोला ही साडी चॉईस केलेली आहे. तर तुम्ही पाहू शकता ह्यामधून भरपूर व्हरायटी होत्या. पण बायकोनं म्हणली ह्या मला लाल कलरपासून आवडते असं म्हणली. परंतु माझी एक चूक अशी झालेली आहे की साडी घेऊन जात म्हणजे साडी आणायला जात असताना मी बायकोला घेऊन यायला पाहिजे होतं, परंतु घेऊन जातात असं मला इथं आल्यानंतर कळालं. त्यामुळे बायकोला आता सॉरी म्हणावं लागलं. अतिशय छान साड्या आहेत. मला वाटलं वाट लावतील का नाही की सासरवाडीची म्हणून मी विचारायला नाही. तर चालते मित्रांनो बघा साडी. मित्रांनो फायनली आमची शॉपिंग झालेली आहे. सर्व बिलाची काउंटिंग चालू आहे तुम्ही पाहू शकता आणि सर्व काही व्यवस्थित आम्हाला छान भेटलेलं आहे. अजून थोडी बहुतेक जी बायाची शॉपिंग असते ती या ठिकाणी सर्वांचं आम्हाला कपडे इथे भेटणार झाल्यात. खास साड्याच आहे आम्ही तिथून आम्हाला जाऊन आम्हाला सोलापूर. तर या ठिकाणी सर्व काही बिल क्वांटिटी म्हणतात ते या ठिकाणी चालू आहे. एक एक काढून सर्वजण टावेल टोप्या वगैरे सर्व काही मस्त या ठिकाणी घेतलेलं आहे. तुम्ही पाहू शकता नवरीच्या साड्या मस्त मस्त तर सर्व त्यांनी दाखवून ठेवत आहेत बस्ता. छान असं नवरीची साडी. अजून काय आहे बाबा ही एवढ्या साड्या कोणाच्या आहेत मला काय माहिती नाही तेवढे घेतल्यात. हा टावेल टोप्या आयराच्या आहेत. सर्व काय दाखवून मिजून त्यांनी ठेवत आहेत. पुन्हा घोळी येऊ नये म्हणून
त्यांचं कर्तव्य त्यांनी अतिशय छानपणे करत आहेत. सर्व काही दाखवून ठेवत आहेत. घोंगट वगैरे सर्व काही घेतलं आहे. तर अशा पद्धतीनं लग्नाचा बस्ता या ठिकाणी पूर्ण आम्ही घेतलेला आहे. आता राहिले फक्त माझे कपडे. ते कधी घेऊ काय माहिती नाही, परंतु घेऊ लवकरच. ते पण घ्यायला जायचं आहे. अशा पद्धतीनं आता मस्त याला पूजन करून आम्ही इथून घराच्या दिशेनं जाणार आहोत. चलो घर की ओर जाएंगे असं म्हणल्याप्रमाणे सर्व काही व्यवस्थित बघत आहे. जणू काय 3:30 काढूनच घेणार आहे. ध्यान ठेवून उभारल्यात. चला बसता म्हणलं की धर्म, संस्कृती, परंपरा, हळदी कुंकू लावून एकमेकांना पूजन करून आपण घरला गेलं पाहिजे. अशा पद्धतीनं सर्व काही पूजन झालेलं आहे. ताई साहेबांवर पूजन केलेलं आहे. बंधू बसलेले आहेत आराम. राधा आली आमची भाची. हां लावून घ्या चांगलं. तर अशा पद्धतीनं आमची शॉपिंग झालेली आहे मित्रांनो. सर्व काही व्यवस्थित. तर फायनली मित्रांनो आमची शॉपिंगची म्हणतात ती सर्व काही झालेली आहे. आम्ही बसता या ठिकाणी पुणे इथे बांधलेला आहे. तुम्ही पाहू शकता. शंभू महाराज उत्सव आहेत बसता. सर्व परिवार आमची भाची राधा केशव आला नाही काही कारणामुळं. सर्वजण आम्ही आलो ना. आता बसता घेऊन आम्ही गावाकडे जाणार होता. अतिशय छान पद्धतीने बसता इथे घेतलेला आहे. तर मित्रांनो कसा वाटला ब्लॉग नक्की सांगा. चला भेटू असंच. राम राम.